कोनिचिवा मिनासान. तर आज आहे जे फॉर जपानच्या सिरीजचा डे 9. तर आज आपण बघणार आहोत जपान मधली बोन्साय कला. तर ही जी बोन्साय ट्री आहे ते आपल्याला माहितीच आहे की ते लहान झाडे असतात. त्यांना नैसर्गिकरित्या वाढवलं जातं पण त्यांचा जो आकार असतो तो लहान असतो. तर हे जे बोन्साय नाव आहे की हा जो बोन्साय शब्द आहे तर हा जपान मधूनच आलेला आहे. त्याचा अर्थ होतो ट्रे मध्ये लावलेले झाड. तर हे जे झाड आहे हे नैसर्गिकरित्या वाढवलं जातं पण त्याचा जो आकार आहे तो आहे ना लहानच असतो. त्याचा जर इतिहास बघितला तर बोन्साय ही जी कला आहे तर ही चीन मधली आहे. तिथे त्याला पेंजिंग असं म्हटलं जायचं. आणि ही कला जी आहे ही जपानमध्ये जास्त विकसित झाली आणि पूर्ण जगभरात ही लोकप्रिय ठरली आहे. तर माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जे पुण्याचं फ्रेंडशिप गार्डन आहे. तर तिथे ना हे जे बोन्साय ट्री आहेत ना हे एक फेस्टिवल होतं ते तिथे त्यांनी ठेवलेले होते. म्हणजे तिथे असतातच पण त्या दिवशी ना स्पेशली ना हे जे झाड आहेत हे त्या ठिकाणी ठेवलेले होते. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल. तर हे जे जपानमध्ये बोन्साय कला आहे ना ही खूप जोपासली जाते. तिकडे ही जी कला आहे बोन्साय कला हिला एक साधना समजली जाते. कारण असं की त्यांना असं वाटतं जपानच्या लोकांना की हे ना मानसिक शांततेचं ते प्रतीक मानतात. त्यानंतरून ह्या कलेला ते एक साधना मानतात आणि याच्यामुळे ना त्यांची जी बागकामाची जी कला आहे ती अधिक विकसित होते आणि त्यामुळे ना घराची जी शोभा आहे ना ती वाढते. तर हे जे बोन्साय ट्री ना यांना आहे ना जपानचे लोक हे नैसर्गिक सौंदर्याचे ना प्रतीक मानतात. तर अशी बोन्साय कला जी आहे ती जपानमध्ये जास्त विकसित झालेली आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत माताने.